हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 26 जानेवारीचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. चंदन गॅरेजमधून घाईघाईत जात असतो तेव्हा स्टेफनी बोलतो, हे किधर जा रहा है? तेव्हा चंदन बोलतो, अरे एक महत्त्वाचं काम आहे आणि खूप रिस्की आहे, तेच करायला चाललो आहे. तेव्हा डिप्पर बोलतो, तू दिव्यताईला का? तेव्हा चंदन बोलतो, हे येडा झाला का? प्रेम आहे तिचं माझ्यावर, तिला नाही काही होऊ देणार मी. तेव्हा स्टेफनी बोलतो, भाई तू कुछ गलत नहीं कर रहा है ना? तेव्हा चंदन बोलतो, कुछ गलत नहीं भाई, आता जे काही होणार आहे ना सगळं चांगलंच होणार आहे. तेव्हा डिप्पर बोलतो, इथलं काम? तेव्हा चंदन बोलतो, यार थोडा ॲडजस्ट कर ना, मला जे काम करायचं आहे ना ते खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याहून महत्त्वाचं दुसरं काहीच नाही आहे. तेव्हा डिप्पर बोलतो, चंदन तू कन्फर्म दिव्यताईला काही? तेव्हा चंदन म्हणतो, अरे नाही रे बाबा, तिच्याशी रिलेटेड काही नाही आहे, हे वेगळं आणि खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी जरा काही ते मी निघतो, पण प्लीज तुम्ही कोणालाच काही सांगू नका प्लीज, ओके चल बाय बाय. तेव्हा चंदन गेल्यावर डिप्पर आणि स्टेफनी बोलत असतात. तेव्हा डिप्पर बोलतो, भाई हा दिल तुटलेला मजनू नक्की काहीतरी लपवतोय. तेव्हा स्टेफनी बोलतो, हा याचं काय काम असेल भाई, आणि याचा चेहरा बघूनही वाटतंय हा जरा टेन्शनमध्ये. इकडे आशूची हळद चालू असते तेव्हा सीताई बोलते, उर्मिला गॅसवर खीर ठेवली जरा बघ, आणि संपदा कुठे ग? तेव्हा उर्मिला बोलते, अगं ती तयार होते आणि संपदाला आवाज देते. तेव्हा कीर्ती चहा घेऊन येते भाऊंना आणि बोलते, हा तुमचा स्पेशल चहा मी लक्षात ठेवलं एवढ्या लग्नाच्या गडबडीत, पण हा भाऊ आई तू चहा घे, सगळे लग्न उत्साहात साजरा करत असतात. इकडे शिवाच्या हळदीला चंदन केटरर्सची मंडळीमध्ये एक मुलगा बनून येतो. तेव्हा तिथे सुहास येतो आणि चंदन थोडा दचकतो. तेव्हा सुहास त्याला कामं सांगत असतो. तेव्हा चंदन थोडा गडबड गोंधळ करत असतो. तेवढ्यात सुहास बोलतो की जा ना आतमध्ये हळद घेऊन जा. तेव्हा चंदन जायला लागतो तेव्हा सुहास त्याला थांबवतो आणि बोलतो, मागे लवकर. तेव्हा सुहास त्याला विचारतो, तुझं नाव काय रे? तेव्हा चंदनच्या तोंडातून चंदन निघतं. तेव्हा सुहासला ऐकायला येत नाही आणि तो बोलतो, सफरचंद. तेव्हा चंदन बोलतो, ताराचंद. तेव्हा सुहास बोलतो, मग पगडी कुठे? तेव्हा चंदन बोलतो, सॉरी चंद्रमुखी. तेव्हा सुहास बोलतो, अरे चंद्रमुखीला दाढी? तेव्हा चंदन बोलतो, चंद्रकांत. तेव्हा सुहास बोलतो, नक्की फायनल? तेव्हा चंदन बोलतो, फायनल. तेव्हा सुहास बोलतो, कन्फर्म? विसरणार नाही? मग जा आता. तेव्हा चंदन परत गडबडतो लगेच. तेव्हा सुहास बोलतो, अरे जा आता हळद घेऊन जा. तेव्हा सुहास चंदन गेल्यावर दुसऱ्याला विचारतो, ए तू कोण आहे? तेव्हा तो बोलतो, सूर्यकांत. तेव्हा सुहास बोलतो, त्याचा भाऊ? तो बोलतो, नाही. मग तो कोण आहे? तेव्हा तो मुलगा बोलतो, माहीत नाही. तेव्हा सुहास बोलतो, अरे तो चंद्रकांत आहे. आणि त्याला विचारतो, झालं का तुझं? मग काम कर ना. तेव्हा सुहास बोलतो, कुठली माणसं आहे ही? बरं जाऊ दे, मी का आलो इकडे? आणि बोलतो, अरे हा काम आहेत ना, आणि तिथून निघून जातो. सीताई कीर्तीला बोलत असते, आता हे आणि लक्ष्मी भाऊजी पण छान मिसळायला लागलेत हा. तेव्हा कीर्ती बोलते, त्यामुळे घरात असं छान वाटतंय ना? तेव्हा सीताई बोलते, आता घरात सगळं छान होणार. तेवढ्यात इकडे कीर्ती काहीतरी घ्यायला जाणार तेवढं चंदन तिला टकरावतो. तेव्हा चंदन थोडा डचकतो. तेव्हा कीर्ती संशयाने विचारते, इकडे बघ. तेव्हा चंदन पुढे निघायला लागतो. तेव्हा कीर्ती बोलते, थांब. तेवढे आशू कीर्तीला आवाज देतो आणि बोलतो, ताई रेडी. तेव्हा कीर्ती आशू पडतात आणि बोलते, आशू किती छान दिसतोय तू. तेवढ्या चंदन तिथून निघून जातो. तेव्हा आशू बोलतो, बरं आहे का? तेव्हा कीर्ती बोलते, खूप छान दिसतोय, चल चल हळदीच्या आधीच ग्लो आला त्याच्या अंगावर. तेव्हा कीर्ती आशूला पाटावर बसवते. तेव्हा सीताई बोलते, अगं नेहा आणि सुजाता. तेव्हा कीर्ती बोलते, मी त्यांना फोन केला होता, रस्त्यात असतील ते. तेव्हा कीर्ती बोलते, ती आंब्याची डाळ राहिले, मी घेऊन येते. तेवढं चंदन इकडे कीर्तीच्या रूममध्ये घुसतो आणि दरवाजा लावतो. चंदन इकडे कपाटात काहीतरी शोधाशोध करतो. त्याला काहीतरी पैशांचे पॅकेट सापडते. तेवढ्यात कीर्ती आतमध्ये येते. चंदन पटकन पडद्यामागे लपतो. कीर्ती चंदनने बघितलेले पैसे बघते आणि ते पैसे घेते आणि पुढे जाते. परत तिला काहीतरी डाऊट येतो आणि ती थांबते. तेव्हा कीर्ती पुढे जाऊन त्या पडद्यामागे बघणार तेवढ्यात सुहास तिला आवाज देतो. तेव्हा कीर्ती आले म्हणून पुढे जाते आणि बाहेर निघून जाते. तेव्हा कीर्ती इकडे हळदीचे ते मुद्दामच आशूला म्हणते, आशू मला माहिती तुझं काय चाललंय. तेव्हा आशू बोलतो, काय चाललंय? तेव्हा कीर्ती बोलते, न्यायाला बघण्यासाठी असं बसलायस ना तू? कीर्ती बोलते, इकडे बघून बस, हळद तुला अशी लावायची. तेव्हा आशू बोलतो, मला माहिती नव्हतं. तेव्हा कीर्ती बोलते, बघ ना मुद्दाम करतो आहे, बघितलंस ना? तेव्हा आशू बोलतो, बसलो. तेव्हा कीर्ती बोलते, मावशी आली. तेव्हा सीताई बोलते, अरे या चला हळद आज. तेव्हा सीताई बोलते, नेहा कुठे पण? तेव्हा सुजाता बोलते, अगं ये बाना ती यायला हवी होती. सीताई बोलते, म्हणजे? तेव्हा सुजाता बोलते, खरं तर मैत्रिणीला भेटायला गेली, मला वाटलं आली असेल आता तिथे संपदा येते आणि बोलते, पण येणार नाही ते नक्की? तेव्हा कीर्ती तिच्यावर चिडते आणि बोलते, संपदा काय बोलतेस कळत नाही, जरा गप्प बस. तेव्हा संपदा बोलते, ताई मला फक्त वाटलं की. तेव्हा सीताई बोलते, शांत, कोणीही काही बोलणार नाही, येईल नेहा.
सगळं नीट होणार आहे. तेव्हा तिथे नेहा येते आणि सॉरी बोलते. सॉरी, थोडा उशीर झाला मला. तेव्हा सीताई तिला मिठी मारते आणि बोलते काही हरकत नाही, छान दिसते. तेव्हा सीताई बोलते आणि तसंही हळदीला मुहूर्त कुठे असतो. तेव्हा कीर्ती बोलते हो पण आशू कधीची वाट बघतोय, आधीच तिकडे तोंड करून बसला होता. तेव्हा कीर्ती बोलते हा पण आधी हळद मुलाची, मग मुलाची उष्टी हळद आमच्या नवरीला लागणार. नेहा पण आशू शेजारी जाऊन बसते. सीताई मुलाच्या हळदीची तयारी करत असते आणि नेहा पूर्ण गुंतलेली असते. तेवढ्यात कीर्ती बोलते अरे मांजा. तेव्हा भाऊ बोलतात ये. तेव्हा कीर्ती मांजाला बोलते आलास तू, मला वाटलं दुखवटा वगैरे साजरा करत असशील. तेव्हा आशू बोलतो ही ताई अगं आलाय ना तो, आता त्याला एन्जॉय तर करू दे. तेव्हा कीर्ती बोलते हो एन्जॉय करायचंच हा तू. तेव्हा कीर्ती बोलते चला हळद लावूया. तेव्हा सीताई बोलते हो सुरू करते हा. तेव्हा सीताई पहिले आशूला हळद लावायला स्टार्ट करते. सीताई बोलते ये ग सुजाता. तेव्हा सुजाता पण आशूला हळद लावते. उर्मिला काकू पण आशूला हळद लावते. भाऊ पण लावतात. असंच एक एक करून घरातली सगळी मंडळी आशूला हळद लावत असते आणि नेहा इकडे शंकेने बघत असते. इकडे कीर्ती आणि सुहास हळद खेळत असतात. तेव्हा कीर्ती बोलते अरे मांजा रमलायस का, जा लवकर. मांजा पण आशूला हळद लावायला जातो. तेव्हा आशू बोलतो तेव्हा मांजा बोलतो हा पण मी अशी नाही लावणार, मी थोडे वेगळ्या पद्धतीने हळद लावतो. तेव्हा कीर्ती बोलते का. आशू बोलतो म्हणजे. तेव्हा मांजा बोलतो अरे भाई तू माझा खास मित्र आहे ना, तर आता खास मित्राच्या हळदीत त्याला हळद लावायची पद्धतही खास असली पाहिजे काय भाऊ. तेव्हा आशू बोलतो बाबा काय खास पद्धती लाव. तेव्हा मांजा बोलतो तुला आवडेल. तेव्हा मांजा खिशातनं मोरपीस काढतो आणि बोलतो भाऊ मी मोरपिसाने हळद लावणार आहे. तेव्हा सीताई बोलते ही कुठली वेगळीच पद्धत. तेव्हा आशू पण शंकेने बघतो. तेव्हा मांजा बोलतो नाही काय मोरपीस गुणकारी असतं म्हणून म्हटलं आशूला मोरपिसाने हळद लावू. तेव्हा आशू बोलतो अरे बाबा ठीक आहे कशी लाव हळद, पण तू आलास ना त्यातच समाधान आहे मला. तेव्हा मांजा मोरपिसाने हळद आशूला लावत असतो. जसे शिवाने आशूला हळद लावली होती तशी. आशूला मागचं आठवतं की शिवाने त्याला हळद मोरपिसाने कशी लावली होती. तेव्हा आशू थोडा मागच्या आठवणीत जातो. तेव्हा मांजा बोलतो काय रे काय झालं, म्हणजे असं काही आठवलं का, मोरपिसाने कोणी औषध वगैरे लावलं आहे का. तेव्हा आशू बोलतो हे तू मुद्दामून करतोयस का. तेव्हा मांजा बोलतो मुद्दामून मनापासून लावतोय हे काय. तेव्हा आशू बोलतो मांजा ऐक ना, मला इथे आज माझा मित्र हवा आहे, शिवाचा मित्र नकोय, कळतंय तुला. आणि जर तुला हे असं काहीतरी करायचं असेल, तिचा मित्र असल्यासारखं वागायचं असेल तर माझ्या लग्नात तू नाही थांबलास तरी चालेल. तेव्हा मांजा स्टेजवरून उतरून निघून जातो आणि खाली जाऊन परत आशूकडे बघतो, गालावरची हळद पुसतो आणि निघून जातो. इकडे चंदन मिठाई घेऊन येतो आणि तिथे ठेवतो आणि पुन्हा घरात जातो. इकडे कीर्ती बोलते आता मुलाची हळद लावून झाली, आता उष्टी हळद आपल्या होणाऱ्या वहिनीला लावायची आहे. तेव्हा कीर्ती नेहाला हळद लावायला घेते. इकडे शिवा गॅरेजवर गाणी ऐकत असते. तेवढ्यात मांजा तिथे येतो आणि शिवाला आवाज देतो आणि तिने लावलेला टेप बंद करतो आणि शिवाला बोलतो तू इथे बसली आणि तिथे त्याला हळद लागली. तेव्हा शिवा बोलते तू जाऊन आला का हळदीला. तेव्हा मांजा बोलतो म्हणजे. तेव्हा शिवा बोलते जाऊन आला का. तेव्हा मांजा बोलतो हो मग. तेव्हा शिवा बोलते मग काय झालं तिथे. तेव्हा मांजा बोलतो मग काय होणार आहे, त्याला हळद लागली. तेव्हा मांजा बोलतो हां पण मी शक्कल लढवून गेलो होतो बाई, मी अशी तशी हळद नाही लावली, मोरपिसाने हळद लावली. तेव्हा शिवाला हसायला येते. तेव्हा मांजा बोलतो तुला सांगतो जेव्हा मी त्याला मोरपिसाने हळद लावली त्याला ते आठवलं असेल, तुला आठवतंय तू मोरपिसाने त्याला औषध लावलं होतं. तेव्हा शिवाला पण आठवतं तिने मोरपिसाने औषध लावलेलं. तो चिडला माझ्यावर आणि मला बोलतो गरज नाही जा. तेव्हा शिवाला हसायला येतं. तेव्हा मांजा बोलतो तू हसू नको, माझा अपमान झाला आहे तिथे. तेव्हा शिवा बोलते नाही पण मांजा थँक्यू, तू तिकडे जाऊन आलास, पण तू एवढा लोड घेऊ नको ना यार, सगळं होईल नीट. तेव्हा मांजा बोलतो अरे हा का आशावाद आहे, उद्या लग्न लागेल त्याचं, कधी होणार. ठीक. तेव्हा शिवा बोलते माझे पप्पा गेले ना तेव्हा मी खूप लहान होते, म्हणजे आपल्याला कळत नसतं ना तेवढी लहान, तेव्हा काही सुधरत नसतं, तेव्हा असं वाटलेलं की सगळं संपलं आहे, काहीच नाही आता. पण तेव्हा आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो ना, आईने आम्हाला वाढवलं शिकवलं, आमच्या दोघींची लग्न झाली, आम्हाला मुलं चांगली मिळाली, आता जे काय झालं ते सगळं ठीकच आहे. पण इथपर्यंत आम्ही ते उभे राहिलो म्हणून आलो ना, म्हणजे सगळं संपलेलं असताना पण आम्ही एवढं लांब येऊन पोहोचलो. तेव्हा मला कळलं की संपलं असं काही नसतं, जिथे सगळं संपतं ना तिथेच नवीन होप तयार होतात. तेव्हा मांजाला पण हसायला येतं. इकडे दिव्या कीर्तीला फोन लावते आणि विचारते कशी सुरू आहे लगीन सराई. तेव्हा कीर्ती बोलते आनंदात सुरू आहे सगळं, घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे ना, आणि संगीतचा आणि हळदीचा कार्यक्रम इतका सुंदर झाला आहे, तुला सांगते नेहा आणि आशू सोबत खूप कमाल दिसत आहेत गं, मला खूप आवडतं आहे.
तेव्हा दिव्या बोलते हो, पण आमची बिचारी शिवा काय आशूला सोडायला तयार नाही आहे. तेव्हा कीर्ती बोलते म्हणजे? तेव्हा दिव्या बोलते मेहंदी काढली तिने हातावर आणि नाव लिहिलं आहे छकुला. तेव्हा कीर्ती पण जोरात हसायला लागते आणि बोलते बिचारी, मनाला लावून घेतलं आहे ग तिने. ऐक ना दिव्या, एक काम कर, तू ना तिची जरा काळजी घे, तिच्याकडे लक्ष दे. काय ना अशाने वेड लागू शकतं ग तिला. आणि परत कीर्ती हसायला लागते. तेवढ्यात चंदन परत कीर्तीच्या रूममध्ये घुसतो. दिव्या बोलते हा, पण शिवाचं आता काही टेन्शन नाही. तेव्हा कीर्ती बोलते नाही शिवा आहे ती, त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि हे बघ, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण उद्या आशूचं लग्न आहे. त्यामुळे काहीही झालं ना तरी तू तिला तिथेच थांबून ठेवायचं हां. तेव्हा दिव्या बोलते हो, पण ती शिवा आहे, कठीण जाईल जरा. तेव्हा कीर्ती बोलते जाईल ना सोपं, तुला दुप्पट तिप्पट पैसे देते. तेव्हा दिव्या बोलते मॅडम, काम झालं समजा तुम्ही. उद्या शिवा मंडपाच्या बाहेरसुद्धा दिसणार नाही. आणि कीर्ती फोन ठेवते. इकडे चंदन आशूच्या आणि शिवाच्या रूममध्ये असतो. शिवाची ठेवलेली फ्रेम तो उचलतो आणि बोलतो की मला माफ कर शिवा, काहीतरी हाती लागेल म्हणून मी आलो होतो, पण इथे काहीच सापडत नाही आहे. तू एवढं केलंस माझ्यासाठी, पण मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आहे. तेव्हा चंदन बोलतो नाही, पण मी हार नाही मानणार, हे मी तुझ्याकडनं शिकलो आहे. चंदन शिवाचा फोटो परत पाठीमागे ठेवतो आणि कपाट खोलतो. बघतो तर कप्प्यामध्ये एक लेटर ठेवलेलं असतं आणि ते लेटर चंदन उचलतो आणि बघतो तर त्यात एक चिठ्ठीमध्ये समुद्राची वाळू असतो आणि बोलतो दिव्याने लिहिलेली चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीत समुद्राची वाळू. तेव्हा चंदन विचारात पडतो आणि बोलतो 1 मिनिट, आशू बीचवर कधी गेला असेल? आणि चंदनला आठवतो शिवाचा वाढदिवस होता तेव्हा चंदनला डाऊट येतो आणि तिथेच एपिसोड संपतो.